पहिलाच चेंडू अवांतर चेंडू घोषित होतोय. अवांतर धावेने संघाचा धावफलक खुला होतोय. आणि विशाल, तुझं घड्याळ तुझ्या हॉटेलमध्ये दिसलं पाहिजे असं संकेत भोड यांचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा अवांतर चेंडू आहे. आणि अख्खी कुंभार, तुम्ही 4 बाउंड्र्या लावल्यात, कशा पण लावा त्या, तुम्हाला 500 रुपयांचं पारितोषिक येतंय गोट्या शेठ गुरव यांच्याकडून. सलग 2 चेंडू अवांतर चेंडू जात आहेत. आणि मला वाटतं तिसरा चेंडू सुद्धा अवांतर घोषित होतोय. जय हनुमान आंबेड आणि ओम साईराम या 2 संघांच्या दरम्यान हा सामना रंगतोय. आणि ओम साईराम प्रथम फलंदाजी करतोय. जय हनुमान आंबेडचा संघ थोडासा दबावात दिसतोय. सलग 3 चेंडू अवांतर चेंडू टाकले जात आहेत विराज याच्याकडून. तोच विराज पुन्हा एकदा राईट राऊंड आखीसाठी आणि सुंदर तटकण्याचा प्रयत्न होतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू तटकावला होता. सुंदर क्षेत्ररक्षण व्हायला होतंय. एकही धाव मिळत नाहीये. आता मात्र पहिला चेंडू आपल्याला या ग्राउंडवरती पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेली अद्यापही 3 या धावसंख्येवर. तर विराज पुन्हा एकदा, आणि मला वाटतंय घोषित स्वरूपात 2 धावा मिळणार आहेत. आणि या 2 धावांनी ओम साईरामचा संघ जाऊन पोचतोय तो 5 या धावसंख्येवर. शुभमजी, तुम्ही कंटिन्युअस मला रिस्पॉन्स द्यायचा आहे, बिकॉज यू आर स्कोरर ऑफ दिस टुर्नामेंट, सो फॉर यू मस्ट हॅव कॉन्सन्ट्रेट ऑन मी. विराज, वन मोर टाइम, राईट आर्म राउंड टू अक्की. ओ व्हॉट डिलिव्हरी, वन मोर डॉट. देयर इज अ नॉट एडिशन फॉर द टोटल स्कोर रिमेन्स ऑन 5. विराज पंचांच्या उजव्या बाजूने पुन्हा एकदा सज्ज होतोय. अक्कीसाठी सुंदर तटकण्याचा प्रयत्न होतोय. पहिला चौकार पाहायला मिळतोय तो अक्कीच्या बॅटमधून. या चौकारांनी ओम साईरामचा संघ जाऊन पोहोचणार आहे तो 9 या धावसंख्येवर. सलामीची जोडी मैदानात आहे, ती म्हणजे अक्की कुंभार आणि सुशांत धामणसकर. अजूनही या षटकामधले 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या होते 3-9, कारण पहिले 3 चेंडू अवांतर फेकले होते ते विराजने. जय हनुमान आंबेडकडून आणि शुभम पिलणकर अतिशय उत्कृष्ट स्कोरर म्हणून काम पाहत आहेत. आणि भैया परकर हे त्यांच्या स्कोरिंगसाठी 200 रुपयांचं पारितोषिक लावत आहेत. पण शुभम पिलणकरांचं एक दुःख आहे, कालपासून पैसे लागतायत, येत तर नाही येत. दुःख असावं पण एवढं मोठं नसावं. विराज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड मारा करतोय तो अक्कीसाठी आणि सुंदर तटकण्याचा प्रयत्न होतोय. फॉलो थ्रू मध्ये काही यश मिळत नाहीये. स्ट्रेटच्या फलंदाजाला, गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकाला सुद्धा यश मिळत नाही. 4 धावांनी संघाचा 2 चौकार आणि 500 रुपयांचं पारितोषिक ऑन आहे गोट्या शेठ गुरव यांच्याकडून. विराज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर सज्ज होतोय आणि हा सुंदर चेंडू होता. 1 धाव तर नक्की मिळणार. आणि मला वाटतं क्षेत्ररक्षक थोडा लेझी दिसतोय. 1 धाव नक्की होती, 2 धावा मित्रा का दिल्यास मला कळत नाहीये. आणि शुभमजी, तुमच्यासाठी तुमचं भाग्य काय काय घेऊन आले. आता अक्की, तुझ्यासाठी बजेटच्या नंतर मार्केट किती वाढते बघा. आणि गोट्या शेट ते मार्केट वाढवतायत. प्रत्येक बाउंड्रीसाठी 100 रुपये येत आहेत. सलेम टू सुशांत. आणि सिद्धांत कडून पूर्ण मॅच मध्ये जर अक्कीने 4 बाउंड्र्या अजून 4 बाउंड्रीज लागल्या तर 500 रुपयांचं पारितोषिक येते. आणि ही ऑफर गोट्या शेटची ऑफर सुमन साठी सुद्धा नाही. शुभ बोलणाऱ्या ऑफर मारण्यासाठी लावताय की जाण्यासाठी लावताय, महत्वाची गोष्ट आहे. क्रिकेट आहे, गमती जमती होत राहणार आहेत मित्रांनो. आजचं क्रिकेट जेवढं तापलंय तेवढं पंचक्रोशीत कधीच नाही तापलेलं आहे. शुभमजी, स्कोर किती राहतोय? 16. मेडन ओव्हर साठी सागर सुर्वे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे मेडन ओव्हर साठी.
बॅट्समन नेम. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि मला वाटतंय अक्की स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु फलंदाज बाद होतोय. आदमी बोलना चाहिए, उसका पीए नहीं बोलना चाहिए. आता त्याची जागा येण्यासाठी तो सिद्धांत दळवी. सलीम पुन्हा एकदा अक्की कुंभारसाठी राईट आर्म राऊंड मारा करतोय आणि हा ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडू खालती येतोय, चेंडू गॅदर करतोय, थ्रो करतोय, एकही धाव मिळत नाही. धावसंख्या अद्यापही स्थिरावली आहे ती 16 या धावसंख्येवर. आजचं क्रिकेट खरंच खूप सुंदर क्रिकेट पाहायला मिळतंय. आरवली बाजारपेठ ला जेवढे धन्यवाद द्यावे, पंच दोन्ही हात फैलावतायत आणि ते फलंदाज बाद होतोय. कोण बाद होतोय पाहूया. पंच आपला निर्णय सांगा. आणि अख्खी आउट होतोय. आता ओम साईरामचा संघ नक्की संकटात येतोय. अक्कीने कॉल दिला होता, सिद्धांतला कळला नव्हता. सिद्धांत पण विचारतोय व्हॉट इज गोइंग ऑन फ्रेंड, यू मस्ट हॅव कॉल मी. आंबेड जर आपण जिंकलात तर स्वप्नील सुर्वे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येतंय. 16. Score remains on a same figure, that is a 16. Salim, one more time. He is on his bowling marks. He want to right up round. आणि बावा गोटेकर त्यांना विनंती करतोय आपण द्यायचंय 200 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्स अ लॉट, थँक्स अ लॉट, थँक्स अ लॉट. असंच प्रेम आमच्यावर असू द्यात. तुमचं प्रेम आमची शक्ती वाढवतं. आमच्या शक्तीला फक्त शक्ती लावू नका, युक्ती लावा. युक्तीतून माणूस पुढे जातो, शक्तीतून माणूस पुढे जात नाही. पंच 2 आहेत की नाहीत? आहेत ना? ओके. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या होते ती 18. जर ग्राउंड शॉटचे जर 3 बाउंड्रीज बसले तर अमोल फणसे यांच्याकडून 120 रुपयांचं पारितोषिक येत आहे. पारितोषिक वेगळंच वाटतंय पण 120 ही फिगर सुद्धा खूप महत्वाची आहे. सोहम तिसरं षटक, सोहम ना तिसरं षटक घेऊन येतोय. सोहम स्ट्राईकला असणार तो सिद्धांत दळवी, नॉन स्ट्राईकला असणार आहे तो बाबा गोटेकर. 2 षटकांच्या अखेरीस धाव संख्या झाली आहे ती 18. आणि सिद्धांतसाठी हा चेंडू होता आणि सिद्धांत 2 धावा घोषित स्वरूपात वसूल करतोय या चेंडूवरती. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 20 या धावसंख्येवर.
बघूया सोहम किती कमबॅक करतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 18. आणि सिद्धांतला हा चेंडू काय कळत नाहीये मित्रांनो. आज क्रिकेट आरवली बाजारपेठमध्ये खरं क्रिकेट पाहायला मिळतंय. या आरवली बाजारपेठ लीग साठी एकदा जोरदार खरंच टाळ्या होऊ देत. आणि सिद्धांत आज मात्र तळपतोय. सिद्धांतचा प्रयत्न चांगला होता, तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि या प्रत्येक बाउंड्रीसाठी 100 रुपयांचं पुन्हा पारितोषिक येतंय. आणि काय म्हणावं गोट्या शेठ, सिद्धांतने सेम डिरेक्शनला सेम 2 बाउंड्रीसाठी प्रयत्न केला होता, पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मित्रांनो क्रिकेट आवडतंय, या फिल्डिंगसाठी या क्षेत्ररक्षणासाठी जोरदार टाळ्या होऊ देत. अक्षय ना. आणि बाबा तुझ्या प्रत्येक बाउंड्रीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येतंय गोट्या शेठ गुरुबा यांच्याकडून. बाबा एक बाउंड्री लगाव. पैसा इतनी आसान चीज नहीं. धावसंख्या अद्यापही स्थिरावली आहे, ती 21 या धावसंख्येवर. बॉलर सलीम आणि स्ट्राइकला येतो सिद्धांत. वाह बाबा वाह, आप कोशिश तो बहुत अच्छी कर रहे हो, सफलता मिलना ना मिलना ऊपर वाले के हाथ में है. बाबा भी सोचता होगा ये जिंदगी में क्या हो रहा है. सलीम 1 मोर. वाह वाह, 2 धावांनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. बघूया किती धावांचं उद्दिष्ट ठेवतायत ओम साईरामचे हे फलंदाज. आणि एकच धाव मिळणार आहे, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. मला वाटते 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. 45 ते 50 धावा नक्कीच आव्हानात्मक ठरणार आहेत. पाहूयात. आणि दरम्यान 4थ्या षटकाच्या खेळाची समाप्तीची घोषणा होतीये. धावसंख्या होते 24. शेवटचं षटक बाकी आहे. सिद्धांत दळवी अजूनही मैदानात आहे. सिद्धांत धन्यवाद. फैजान मुल्ला शेवटचा षटक घेऊन येतोय. रफ्तार का राजा म्हणून ओळखला जातो. या आधीच्या मॅच मध्ये पण आपण बघितलं सामना करण्यात तो सिद्धांत दळवी. आणि 2 धावा वसूल होत आहेत. बुलेट ट्रेन हावडा एक्सप्रेस गोट्या शेटचं म्हणणं आहे. आणि सिद्धांत दळवी नक्की ट्राय करतो आणि यष्टीरक्षकाला मानलं पाहिजे. एकही धाव मिळून देत नाहीये. धावसंख्या 26. वा बाबा वा, टाइम करतोय हेच फार महत्वाचं आहे, कारण ही हावडा एक्सप्रेस आहे गोट्या शेटच्या भाषेत. वा सिद्धांत, धावा मिळवत अथवा न मिळवत टाइम करणं फार महत्वाचं आहे. एवढ्या एक्सप्रेसला थांबवणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. बाबा एक बाउंड्री मोहन दळवी तुमच्याकडून आमच्याकडून तुम्हाला 500 रुपये येत आहेत. 2 धावा घोषित आणि मला वाटते पंच बाद घोषित करतायत. सिद्धांत दळवी इज वन ऑफ द फेमस क्रिकेटर अँड ए जेन्युइन क्रिकेटर. ही हॅज दरम्यान षटकाच्या समाप्तीची घोषणा होतीये. धावसंख्या होतीये 27.
आणि विजयासाठी 28 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. मॅच तापलाय, टाइम पुढे चाललाय. बघूया संकेतजी, 27 धाव संख्या उभारली, 28 धावांचं उद्दिष्ट आहे. तुमचा अनुभव काय सांगतो? 30 चेंडू आणि 28 धावा, बोला. नक्कीच माफकच आव्हान आहे, पण तेवढे तगडे गोलंदाज. फॅनसाठी या ठिकाणी सोडत निघते. चला बाबू गुरव या सुजल. आणि एक लक्षात घ्या, मॅच संपता संपता टॉस जो होत असतो आणि ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं असेल, कृपया आपलं पूर्ण टीम तयार ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, टाइम लक्षात घ्या. आणि क्रीडा रसिक आज तुमच्यासाठी थांबले, तुमचा खेळ त्यांना पाहायचा आहे. मी पहिल्यांदा बघतोय की आरवली बाजारपेठसाठी सगळा क्रीडा रसिक आज थांबलाय. कारण का तर मॅच दर्जेदार होत आहेत. मित्रांनो, तुमचा गेम आवडतोय, तुम्ही तयार राहा. या ठिकाणी पावती क्रमांक 1970 स्मिथ बेकरी खेरशेत यांना फॅन या ठिकाणी सोडत लागते. फॅनची स्मिथ बेकरी अक्की कुंभार, 1970. जर तुम्ही स्मिथचा बोर्ड गेलात तर सिद्धू लाड यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. अक्की कुंभार, पंच धावा किती? 2. अक्की कुंभार, तुमच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. स्मिथचा जर विकेट घेतला तर सिद्धू लाड यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. तोच अक्की कुंभार पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड स्मिथसाठी. आणि मला वाटतंय वाईट चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. अवांतर धावेत भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 5 या धावसंख्येवर. आणि हा खूप लूज चेंडू होता आणि स्मिथ नक्कीच त्याचा सामना घेतोय. 4 खणखणीत असे धावा गोळा करतोय. या 4 धावा वाह 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 वाह. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार वसूल करतोय तो स्मिथ. धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती 13 या धावसंख्येवर. 28 धावांचा अतिशय माफक असं उद्दिष्ट आहे ते जय हनुमान आंबेड या संघासमोर. अक्की कुंभार नक्कीच ट्राय करतोय पण त्याला काही यश मिळत नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा 4 धावा वसूल होत्या. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार वसूल करतोय तो स्मिथ आणि त्याच्यासाठीच पारितोषिक लागलं होतं. आणि हा मात्र आता डाव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू आहे. नक्कीच आहे, एखादा गोलंदाज जेव्हा 3 चेंडूवरती 3 मोठे फटके खातो तो दबावात येतोच. अक्की कुंभार पण त्याच दिशेत दिसतोय, त्याच दशेत दिसतोय. आणि व्हॉट ए शॉट. सलग 4 चेंडूवरती 4 चौकार वसूल करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 22 या धावसंख्येवर. चेंज आहे.
अजूनही विजयासाठी मला वाटते 6 धावांची आवश्यकता आहे. एम राईट? कोणीतरी हुशार नक्की चालाय. पायात मार हा बघ गेला. मित्रा, पायात मारून जर गेला असता तर ग्राउंड मध्ये कशाला आला असता. आणि असे क्रीडा रसिक असले पाहिजेत. एंटरटेनमेंट झाली पाहिजे. पंच दोन्ही हात फैलावतायत, वाईट चेंडूची घोषणा करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25व्या धावसंख्येवर, 26व्या धावसंख्येवर. आणि एक मोठा शॉट, मॅच फिनिश्ड. मित्र, आता कुणाच्या पायात मारायचं आणि गेला कधी म्हणायचं? तुला वाटतं तेवढं शक्य ह्या जगात काही नसतं. कारण क्रिकेट जगायचं असतं आणि क्रिकेट खेळायचं असतं. पण मित्रा, धन्यवाद. तुझ्या एका सेंटेन्स मुळे मला कॉमेंटसाठी 2 सेंटेन्स मिळाली. थँक्स अ लॉट. लव्ह यू. हॅलो, थँक्यू डीजे. तर होणारा सामना TCC कुचा